आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा। आज मी चर्चा करणार आहे महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसाबद्दल आणि गारपिटीबद्दल। याचं कारण शेतकरी अगदी खचून गेलाय आणि माझा मुद्दा आहे की अशा प्रकारे खचलेल्या शेतकऱ्याला सरकारने तातडीची मदत दिली पाहिजे का? काय केलं पाहिजे सरकारने? एकूण हे कशासाठी होतंय? कारण अवकाळी पाऊस आणि गारपीट काय यावर्षीच झालेलं नाही, सलग 3 वर्ष होतंय। आधी तो शेतकरी दुष्काळाने गांजला होता, आता अवकाळी पाऊस आणि गारपीट हे त्याला आणखीन झोडपतायत, अशी अवस्था आहे। माझ्यासोबत नामवंत पाहुणे आहेत, माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत। पहिल्यांदाच येत आहेत महाराष्ट्रवनचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातले महत्त्वाचे राज्यमंत्री, जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री, मदत आणि पुनर्वसन सुद्धा त्यांच्याकडे आहे। मदत पुनर्वसन नाही असं ते म्हणतात, जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री आहेत विजय शिवतारेजी। पूर्वी ते विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या स्टुडिओत येत होते, पण आज त्यांची भूमिका वेगळी आहे। माझ्यासोबत आहेत भाजपचे कारंज्याचे आमदार राजेंद्र पटणी, ज्यांच्या सगळ्या परिसरामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। माझ्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, पुण्याहून आहेत माझ्यासोबत आहेत हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे। हे कशामुळे होतंय, यासाठी कारण काय आहे हे मी घोरपडेंना विचारणार आहे। माझ्यासोबत नागपूरहून आहेत विजय जावंदिया, शेतकरी नेते आहेत। आणि माझ्यासोबत आहेत राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत। मराठवाड्यातली परिस्थिती त्यांना चांगलीच माहिती आहे। मी चर्चेला सुरुवात करतोय सदाभाऊ तुमच्यापासून, कारण आत्ताच तुम्ही एक मोठा दौरा करून आलेला आहे। आधीच शेतकरी या सगळ्या दुष्काळामुळे खंगलेला होता। गेले 2-3 दिवस हा अवकाळी पाऊस आणि गारपीट, काय सांगाल? मी 2 दिवसाचा मराठवाड्याचा आणि 2 दिवसाचा विदर्भाचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये मला एकतर असं आढळून आलं की पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणामध्ये खालवलेली आहे आणि लोक पिण्याचं पाणी आणि चारा एका बाजूला जनावरांसाठी मागत आहेत, हाताला काम मागत आहेत आणि लोकांच्या वर जो संवाद असला पाहिजे तो संवाद मला कुठेही दिसला नाही। लोक मला रस्ते गाड्या अडवून आम्हाला सांगत होते। मोठ्या संख्येनं लोक उन्हातानाच्या सुद्धा सभेला भर उन्हामध्ये उपस्थित राहत होते। अगदी आता उस्मानाबाद जिल्ह्यामधली जर परिस्थिती आपण बघितली तर तिथल्या चारा छावण्या मालकांनी आज असा निर्णय घेतला आहे की आम्ही 8 दिवसात जर आमचे पैसे नाही दिले तर आम्ही चारा छावण्या बंद करून टाकू। म्हणजे एका बाजूला पालकमंत्र्यांनी दुष्काळाच्या काळामध्ये त्या जिल्ह्यामध्ये राहायला पाहिजे, जनतेशी संवाद साधला पाहिजे, पण असा कुठेही मला संवाद दिसून आला नाही आणि प्रचंड शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संताप आहे, चीड आहे, परंतु आमच्या राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत ते कधी आणि कशी जाणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे। शिवतारेजी, ते म्हणतात की राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत कधी जाणार हे माहीत नाही। तुमचाच मित्रपक्ष आहे, त्यांचेच दौरे आहेत, शेतकरी वैतागलेला आहे सांगतायत। बारकाईने राज्य सरकारचं लक्ष आहे। सदाभाऊ खोतांना माहीत असेल कदाचित, माझी कालच त्यांची चर्चा झाली होती की अगदी 3 दिवसापूर्वीच 4 दिवसापूर्वी मी संपूर्ण सोलापूर 1100-1200 किलोमीटर मी फिरलो होतो। त्याच्यानंतर मी लातूरला गेलो, लातूरला पाण्याची भीषण अवस्था आहे। लातूरवरून मी परभणीला गेलो। अनेक मंत्री हे वेगवेगळ्या भागामध्ये फिरतायत आणि त्याची पाहणी करतात, स्वतः खडसे साहेब स्वतः फिरतायत। आता पुन्हा 4 तारखेला संपूर्ण मंत्रिमंडळांना प्रत्येक तालुका वाटून दिले, तर मला जळकोट तालुका दिले गेलेला आहे लातूरमधला, आणि प्रत्येक त्या ठिकाणी जाऊन जिथे परिस्थिती गंभीर आहे त्या ठिकाणचा आढावा घेणे आणि तो आढावा घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी 5 तारखेला मुख्यमंत्री महोदय स्वतः तिथे येत आहेत लातूरमध्ये आणि या सर्व मंत्र्यांच्या माध्यमातून काय काय परिस्थिती आहे, पाण्याची परिस्थिती काय, चाऱ्याची परिस्थिती काय, रोजगार हमीची कामं किती चाललेली आहेत, किती रोजगार आपल्याला पुढे काम करायचं आहे, या दृष्टीने संपूर्ण मंत्र्यांचा आढावा लातूरमध्येच घेतला जाणार आहे। त्यामुळे अशा प्रकारे मला वाटते योग्य नाही की सारखं संवेदनशील नाही, सरकार संवेदनशील आहे। अगदी काल झालेली गारपीट, परवा झालेली गारपीट देखील त्याच्याबद्दलचे आढावे ताबडतोब मी आज स्वतः होतो खडसे साहेबांबरोबर आणि त्यामुळे बारकाईने लक्ष देऊन सरकार आहे। मला वाटत नाही तशा प्रकारचं काही। तुमचं असं म्हणणं आहे, तुमचं बारीक लक्ष आहे। राजेंद्र पटणीजी, मला तुम्हाला विचारायचं आहे,
कारंजा हा तुमचा मतदारसंघ आहे, विदर्भातला मतदारसंघ आहे. विदर्भामध्ये फार मोठं नुकसान झालं. आम्ही दाखवला जवळजवळ 100 कोटीहून अधिक नुकसान झालेलं आहे. काय सांगाल विशेषतः या गारपिटीबद्दल आणि अवकाळी पावसाबद्दल? मागचे 3 वर्ष झाले ही परिस्थिती सारखी नियमित आहे. पहिले शेतकरी जो आहे हा रब्बीचं खरीपचं जे पीक आहे त्या अनियमित पावसामुळे तो परेशान आहे. कधी पाऊस कमी पडतोय, कधी जास्त पडतोय, कधी दुष्काळ आहे. आणि 3 वर्ष झाले रब्बीची पिकं पेरली, पिकं ज्यावेळेस हातात यायची त्यावेळेस गारपिटीचा हा प्रवास सुरू आहे. परवाच्या दिवशी माझ्या मतदारसंघात गारपीट झाली. काल सकाळी पूर्ण दौरा केला. आज इथं मुंबईला आलो तो परत मेसेज आहे की काल संध्याकाळी परत गारपीट झाली ना आजही झाली. म्हणजे रोज दुपार झाली की हा प्रवास सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये पाणी नसेल तर पाणी देता येईल, पण जर गारपीटच झाली तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आर्थिक मदत करणं आणि उभं करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आजच्या तारखेत. आणि जो दुष्काळाचा विषय आहे याच्यामध्ये सिंचनाची कामं मोठ्या प्रमाणावर करणं, मग जलयुक्त शिवार योजना असो, सिंचनाचे प्रकल्प असो, जलसंपदाची कामं असो, विहिरी असोत, आणि ॲश्युअर्ड पाणी आम्हाला भविष्यात द्यावंच लागेल. कारण 3 वर्ष झाले दुष्काळाची परिस्थिती आहे. पिकाची अशी स्थिती आहे की एक पाऊस कमी पडला, सोयाबीनचं फक्त एक पाणी आलं असतं तर सोयाबीन आलं असतं, पण 1 महिना सतत पाऊस पडला नाही, पीक गेलं. तर आम्हाला एकतर येणाऱ्या भविष्यामध्ये खरीपाला ॲश्युअर्ड पाणी कसं देता येईल, म्हणजे शेतकऱ्याचं ॲटलिस्ट पेरलेलं पाणी पीक कसं बाहेर येईल त्याच्यासाठी लक्ष द्यावं लागेल. आणि गारपीट हा विषय तर असा आहे की अमेरिकेसारखं झालं, दरवर्षी हरिकेन आलं की सर्वांनी मदतीला जावं, याच्यात राजकारण करण्याचा विषयच नाही. याच्यात एकच आहे की सर्वांनी मिळून गारपीट झालेल्या शेतकऱ्याला शासनानं मदत करावी आणि लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं. तुमचं असं म्हणजे शेतकऱ्याला आर्थिक मदत करणं आवश्यक आहे. गारपिटीवर काही या क्षणाला उपाय तुम्हाला दिसत नाही. 3 वर्ष गारपीट होते. मी राजेश टोपेंकडे जाणार आहे. राजेश टोपे, आपण मराठवाड्यातले आहात. मराठवाड्यामध्ये तर आणखीन भीषण परिस्थिती आहे. आज आम्ही दृश्य पाहिलेली आहे. चारा छावण्या आहेत त्यांचंही नुकसान झालेलं आहे, गुरं मेलेली आहेत. काय म्हणाल तुम्ही या सगळ्याविषयी? मला वाटतं वागळे साहेब, मला भरपूर तुम्ही वेळ द्यावा, कारण विरोधी पक्षाला तो वाटा मिळाला पाहिजे अशी माझी आग्रहाची मागणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे, मंत्री महोदय म्हणतायत की आम्ही आढावा घेतो आहोत, आम्ही लक्ष देऊन आहोत. सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा सन्मान्य, त्यांनाही मर्यादा आहेत बोलायला. खरी परिस्थिती ते सांगू शकत नाहीत. खरी परिस्थिती फक्त मीच सांगू शकणार आजच्या चर्चेमध्ये, असं मी सांगतो. मला महत्त्वाचं हे सांगायचं आहे की अवकाळी पाऊस हे आता दुष्काळात आपण जसं म्हणतो 13वा महिना अशा टाईपचा विषय झालेला आहे. कारण आपण जर बघितलं तर अवकाळी पावसामुळे पूर्ण रबीचं कंप्लीट गहू आडवा झाला. ज्वारीच्या आता सध्या ज्या काही खळे चालू आहेत, आमच्या भागात खळे म्हणतात त्याला, काढणीचं काम, त्याच्यामध्ये मोठं नुकसान झालं. विजेचे पोल पडले. त्याचबरोबर मोठ्या पद्धतीनं म्हणजे ह्याच्यात कांदाचं नुकसान, फळबागा म्हणजे आमच्याकडे मोसंबी खूप मोठ्या पद्धतीने सगळे मोसंबी पडली आहे आणि द्राक्ष पडलेत. ह्या सगळ्या म्हणजे फळबागाचं नुकसान, रबीचं नुकसान, शाळेचे पत्रे उडून जाणं, हे सगळे मोठं नुकसान आहे. आणि ह्या तातडीनं मदत खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे. आणि हे जे काही चाललंय नुसतं आढावा करणं आणि पंचनामे करणं यांनी भागणार नाही. पटापट मदत करणं आवश्यक आहे, कारण मराठवाड्यात 4थं वर्ष आहे दुष्काळाचं आणि त्या अनुषंगाने ही मदत फार तातडीनं होणं अपेक्षित आहे. दुसरं मला हे सांगायचं आहे, ह्या अवकाळी पावसाचा विषय झाला, पण मुख्य मला म्हणायचं दुष्काळाची झळा एवढ्या मोठ्या आहेत की घरचा आहेर, आता महाअभियोक्तांनी घरचा आहेर दिला. आजच्या पेपरमध्ये आपण वाचा, त्यात म्हटलंय की AC मध्ये बसून शेतकऱ्यांच्या झळा कधी समजणार सरकारला. या पद्धतीचं जर खऱ्या अर्थाने लोकांना महाअभियोक्ता, शासनाचे अपॉइंट केलेले महाअभियोक्तांना जर वाटत असेल तर गंभीर समस्या आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला सांगायचं की अजिबात हाताला काम मिळत नाहीये. लाखो लोक स्थलांतरित होत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घेऊन राहत आहेत. त्यामुळे लोकांना काम नाहीये. चारा छावण्या अजिबात सुरू नाही आहेत. माझ्या मागच्याही चर्चेत मी सांगितलं, कवडीमोल किमतीत जनावरं विकले जायला लागले, तो एक महत्त्वाचा विषय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी टंचाईचे जे काही आराखडे कलेक्टर्सनी तयार केलेले आहेत ते कागदावरच आहेत, ते परिस्थितीत प्रत्यक्षात उतरत नाही आहेत. ही सगळ्यात दुर्दैवाची परिस्थिती आहे आणि नुसत्या कागदोपत्री खेळ चालला आहे. मला रोजगार हमी योजनेच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे की मानसिकता नाही आहे आणि खाली कर्मचारी वर्ग तरी पाहिजे कामाला. आज सगळ्यात मोठा आधार जो असतो तो कृषी विभागावर असतो. जर मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, 70% स्टाफ हा जवळजवळ आता त्या ठिकाणी रिक्त आहे. त्याचबरोबर पाणी टंचाईच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं एक डॉक्युमेंट असतं ते म्हणजे प्रपत्र ब.
आता प्रपत्र बस सही करण्याचा अधिकार असतो तो GSDAचा अधिकारी वरिष्ठ भूवैज्ञानिकाला. अख्ख्या जालना जिल्ह्यात एक वरिष्ठ भूवैज्ञानिक आहे आणि त्याला प्रत्येक गावाचं पाणी टंचाईच्या संदर्भातलं सर्टिफिकेट द्यायचं, कधी तो देणार? त्यामुळं प्रत्यक्षात हे उतरू शकत नाही आणि हे नुसतं कागदोपत्री खेळ चालू आहे. माझं म्हणणं आहे की शासन 100% दुष्काळाला तोंड देण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे आणि त्याचबरोबर आता हे जे काही अवकाळी पाऊस आणि ह्या ज्या काही परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे लोक अत्यंत हवाल दिले. कधी नव्हे एवढा आकडा आत्महत्यांनी गाठलेला आहे. आज जवळजवळ नुसत्या मराठवाड्यात 1000च्या वर आत्महत्या या वर्ष दीड वर्षात झाल्यात. आणेंच्या सांगण्यावरून मागच्या 1 महिन्यात जवळजवळ 125 ते 150 आत्महत्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि म्हणून हे आत्महत्याचे आकडेच हे सांगतायत की ही परिस्थिती किती गंभीर आहे. आणि म्हणून याला ताबडतोबीनं मी म्हणतो की अनेक सगळ्या महापुरुषांनी मागच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी सुद्धा खूप मोठे उदाहरणं घडवून दिलेले आणून त्या ठिकाणी दिलेले आहेत की तिजोऱ्या मोकळ्या केल्या पाहिजेत, लोकांना गरीब माणसाला आधार दिला पाहिजे आणि अत्यंत जलद गतीनं कर्मचारी वर्ग भरला पाहिजे, लोकांची मानसिकता बदलवली पाहिजे, लोकांना जाऊन दिलासा दिला पाहिजे. त्यामुळं कागदोपत्री खेळ आता मंत्रालयातल्या कॅबिनमध्ये बसून हा खेळ बंद केला पाहिजे आणि नुसता जो फार्स आहे की आम्ही मराठवाड्याचा दौरा करू, मला वाटतं हा दौरा सुद्धा कुठल्याही परिस्थितीत फार काही उपयोगी पडणार नाहीये. प्रत्यक्ष कृती करा असं माझं आग्रहाचं या ठिकाणी सांगणं आहे. प्रत्यक्ष कृती करा. शिवतारेजी त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्ष कृती करा, दौऱ्यांचा काही उपयोग नाही. राजेश टोपे साहेबांना मित्र आहेत म्हणजे त्यांना मी सांगू इच्छितो की फक्त मध्ये 4.5-5 वर्षाचा पिरियड जर सोडला भाजप शिवसेनेचा तर राजेश टोपे साहेब 60 वर्ष आपण सत्तेत होता आणि आता जो सर्वच ठिकाणी बोलला जातो की हा दुष्काळ फक्त निसर्ग निर्मित नाही मानवनिर्मित सुद्धा आहे, ते सगळं पाप तुमच्या बोकांडी आहे. ज्या मराठवाड्याबद्दल तुम्ही बोलताय त्या मराठवाड्यामध्ये 23.88 TMC पाणी भीमा कृष्णा स्थिरीकरणातून द्यायचं असं ठरलं आहे का? तुम्ही ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फसवलंय मराठवाड्याला, एक थेंब देखील पाणी नसताना 23.88 TMC पाणी होतं कुठे? मी तर ओपन चॅलेंज केलं होतं की जर मी खोटं बोलत असेल तर कोणी माझ्यावर डिफॉर्मेशन केस करावे. मराठवाड्याला तुम्ही फसवलंय. आता 1 वर्षात तुम्ही जादूची कांडी फिरून व्हावा असं तर काही होणार नाही, लक्षात घ्या. पण एक निश्चित आहे की ते प्रयत्न मानले पाहिजेत. तुम्ही आता पोपटासारखे बोलताय, पाठीमागे 25 वर्ष केलं काय तुम्ही? जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आज जो परिणाम दिसतोय, प्रचंड मेहनत सर्वांनीच या सरकारने, महाराष्ट्र सरकारने. माझं म्हणणं आहे, एक मिनिट ऐका, तुम्ही ऐकून घ्या, ऐकून घ्या. 15 वर्ष तुम्ही काय ऐकून केले? घ्या. 1 वर्षात काय झालं? माझं म्हणणं आहे 1 वर्षात काय झालं ते ऐकून घ्या. तुम्ही ऐकायला शिका राजेश टोपे. राजेश टोपे ऐकायला शिका. तुम्ही फार तुम्ही ऐकायला शिका. मंत्री आहेत. ऐकायला शिका. मागचे 15 वर्ष तुम्ही ऐकायला बसू नका. तुम्ही काय ऐकायला करणार हे शिका. सांगा. पूर्ण करू द्या. जनतेला मला आता टोपेजी पूर्ण करू द्या. तुम्हाला सरकारमध्ये शिवतारेंना पूर्ण करू द्या. त्या ठिकाणी मला तुम्ही पूर्ण काय करू करणार द्या. हे सांगा. पॉइंट सोडून बोलू मागचे नका. 15 वर्षाचं उगाच काढू आपला नका. गोंधळ घालू नका. 1 मिनिट. तुम्हाला 1 वर्षामध्ये पूर्ण करा. एक मिनिट. राजेश टोपेजी मी येतो तुमच्याकडे. राजेश टोपे मी येतो तुमच्याकडे. शिवतारेजी पूर्ण करा. 1 वर्षातली अचिव्हमेंट जी यांच्याकडून 25 वर्षात होऊ शकली नाही. जलसंधारण खातं निर्माण केलं, त्यांना स्टाफ दिला नाही, त्यांना जे कायद्यानुसार जे बजेट होतं 2000 कोटीचं 5 वर्षात ते दिलं नाही, तुम्ही पाप केलं. 2014 पर्यंत फक्त 1350 कोटी रुपये दिले. या सरकारने सरकार आल्याबरोबर पहिल्यांदा दुष्काळ निर्मूलनासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाऊल जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाचं काम केलं. राजेश टोपे काय केलं? 1350 कोटी रुपये खर्च करून 1 वर्षाच्या आत 24 TMC पाणीसाठी विकेंद्रित पाणीसाठी निर्माण झाली. 1500 किलोमीटरचे नाला खोलीकरण रुंदीकरण जे तुमच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं, त्या नद्यांचं नाला खोलीकरण रुंदीकरण केलं. त्याच्यावर सिमेंट बंधारे बांधले गेले. पाऊस आता कमी जिथे झालाय तिथे नाही, पण जिथे पाऊस झालाय, तुम्ही जरा थोडासा अवकाळी पाऊस जरी झाला, त्या मान खटावमध्ये सगळ्यात जास्त तीव्रता दुष्काळाची असते. जाऊन आज पहा, जिथे 85 टँकर असायचे तिथे फक्त 3 टँकर आहेत. निश्चितपणे अतिशय कॉन्क्रीट पण तिथे पद्धतीने पृथ्वीराज चव्हाणांनी काम केलं होतं. नाही, गेल्या सरकारमध्ये हे जे तुमचं जलयुक्त शिवार आहे, ही योजना जलयुक्त गाव म्हणून होती. ते लक्षात घ्या. त्याच्या अगोदर माझ्याकडे मी पुरंदरला राबवली होती. जलयुक्त गाव नाही, पायनवेर तसा मग मीच आहे. पुरंदरमध्ये ह्या पहिल्यांदा राबवल्या गेल्या आणि प्रायोगिक तत्वावर राबवल्यानंतर 10 कोटीचे बंधारे 15 तालुक्यांना दिले होते. त्यातला मी एक तालुका होता आणि त्याच्यातून रिझल्ट चांगले आले खोलीकरणाचे वगैरे, ते राज्यात राबवले गेले. पण ती मानसिकता पाहिजे, हे ह्यांनाही माहीत होतं पण कधी राबवलं नव्हतं ते. 1500 किलोमीटर ओढ्यांचं आणि नद्यांचं खोलीकरण झालं. 750 किलोमीटर लोकसभागातून काम झालं गेलं. लोकांनी 250 कोटी रुपये दिले. प्रचंड प्रमाणामध्ये काम. CCT
भूजल पातळी वाढवण्यासाठी. त्यामुळे 1 वर्षामध्ये जे यांच्याकडून 25 वर्षात झालं नव्हतं इतकं प्रचंड चांगलं काम, सकारात्मक काम या सरकारने, मुख्यमंत्री महोदय आम्ही सर्वांनीच केलेलं. त्यामुळे उगाच आपलं बोलायचं म्हणून बडबडायचं याला अर्थ नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या मराठवाड्याबद्दल आपण बोलताय त्या मराठवाड्यावर अगदी पूर्णपणे जबाबदारीने मी सांगतो की यांनीच अत्याचार केले, अन्याय केले. मला कळत नव्हतं. मला वाटतं कदाचित मी काल लातूरला सुद्धा बोललो होतो. लातूर सारख्या शहरामध्ये यांच्या बाजूचं आहे, 1 महिन्यानंतर पाणी मिळतंय. पावसाळ्यात देखील 15 दिवसानंतर पाणी मिळतंय. त्यांचा जो मतदारसंघ आहे जालना, त्याच्यामध्ये पण पाणी नाही. तीच अवस्था यांनी स्वतःचे उत्कर्ष करून घेतले. बाकीचं काय झालंय मला सांगा. जालन्यामध्ये पाण्याची काय अवस्था, किती दिवसानंतर पाणी येते, लातूरला किती दिवसानंतर पाणी येते. 1 वर्षात जादू झाली पाहिजे. 25 वर्ष तुम्ही काय केलं, झोपा काढल्या. ठीक आहे, त्यांना उत्तर देऊ द्या. राजेश टोपे उत्तर द्या. जालन्यामध्ये किती दिवसानंतर पाणी येते, लातूरला किती दिवसानंतर पाणी येते. आता मला वाटतं शिवतारे साहेबांनी ऐकून घ्यावं. शिवतारे साहेबांनी आता ऐकून घ्यावं. शांत ऐकून घ्या. शिवतारे साहेब, तुम्ही 2 मुद्द्यांवर बोलले. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो, जलयुक्त शिवार. या जलयुक्त शिवाराबद्दल मी तुम्हाला सांगतो, मराठवाड्याच्या 23 TMC पाण्याबद्दल बोला पहिल्यांदा. 20 गावं, 25 गावांची यादी घेतली. आणि असं आता मी सगळं बोलतो. तुम्ही जेवढे मुद्दे बोलले शिवतारे साहेब, आपण आपले मित्र आहेत, आपण दोघेही मित्र आहोत. जरा आता पक्षाच्या संदर्भात नको. मी तर सुरुवात अशी करेल, जालन्याबद्दलच बोलताय तर जालन्याच्या शिवसेनेनी मोठा मोर्चा आपल्या सरकारच्या विरोधात काढला. हा मोर्चा तुम्हाला काय हार घालण्यासाठी, सत्कार करण्यासाठी नव्हे. 25 वर्षात काय केलं ते सांगा. मोर्चाचं बोलू नका. मोठा मोर्चा काढला. तुम्ही 25 वर्षात काय केलं ते सांगा. मोर्चाचा नंतर बोला. सगळं सांगतो. अहो मोर्चा मी सगळं 25 वर्षात काय केलं ते सांगा. सांगितलं ना की आमच्या काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला बसवलंय, तुम्ही काम मग 1 वर्षात जादू नाही होणार. विधानसभेत सुद्धा बोललो ना, 1 वर्षात जादू होणार नाही. विधानसभेत सुद्धा बोललो की सारखं तुमचं अपयश. मग माझं आता तुम्ही मला बोलू द्या. वागळे साहेब, मला वाटतं तुम्ही प्रोटेक्शन दिलं पाहिजे. नाही, बोला पूर्ण करा. बसलेले तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे. नाही, माझं असं म्हणणं आहे, बोला पूर्णपणे. आम्हाला आमदारांना सांगितले 25 गावं दिले. वागळे साहेब, मी तुम्हाला एक सांगतो, 25 गावं दिले. त्या 25 गावामध्ये आम्हाला सांगितलं 1 वर्षात या सगळ्यांचं जे काही आम्ही त्याबाबतचा सगळा सर्वे केलेला आहे, माथा ते पाया अशा पद्धतीचे सगळे कामं आम्ही करणार. अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण केलं. मी जबाबदारीने सांगतो, आढावा घेतल्यानंतर आणि अभ्यास केल्यानंतर सांगतो, अक्षरशः त्या 25 गावातल्या 2-4 गावांपुरत्याच गावांमध्ये छोटेसे कामं झाले. 15 ते 20 गावांना त्याच्यामध्ये टच सुद्धा केला नाही, म्हणजे स्पर्श सुद्धा केला नाही. आणि आता दुसरे 25 गावं परत आमच्याकडून कलेक्टरांनी घेतले की आता मागचे 25 गावांचा कार्यकाळ संपला, आता नवीन 25 गावं द्या. आम्ही नवीन 25 गावं दिले. अरे म्हटलं, मागच्या 20 गावांचं काय की जिथं अजून हात सुद्धा लावला नाही, त्याचं काय? तर ते म्हणे नाही, आता त्याचा कार्यकाळ संपला, नवीन आपण बघूया. म्हणजे मला हे जलयुक्त शिवाराच्या बाबतीत काय चाललंय काही कळत नाही. गाजावाजा मोठा आहे, पण प्रत्यक्ष योजना चांगली आहे. मी योजनेचं स्वागत करेल, मी असं म्हणत नाही. आम्ही काही कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू इच्छित नाही. योजना चांगली आहे, परंतु आज जो गाजावाजा चाललाय त्याच्या तुलनेत फार नाममात्र काम होतंय. हे मला या निमित्ताने आपल्याला चर्चा पुन्हा वळणावर आणतोय. मूळ मुद्द्यावर राजेश टोपेजी ऐकून घ्या. राजेश टोपेजी एक मिनिट ऐकून घ्या. 1 मिनिट चर्चा आपण सुरू करतोय अवकाळी पाऊस आणि या गारपिटीपासून. अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली आहे, त्याला काय तुम्ही सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरू शकत नाही. तुमच्या वेळेला पण हे झालं होतं. काय तातडीने काय करायला पाहिजे हा माझा मुद्दा आहे. काय करायला पाहिजे सांगा तुम्ही सरकारला. मी असं सांगितलं, कृती करणं आवश्यक आहे. ऍक्शन. आता म्हणजे जसं म्हणतो आपण की ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. त्यामुळं आता बोलणं कमी आणि कृती जास्त, हा मुख्य तत्व ठेवलं पाहिजे. नंबर 1, त्याच्यासाठी ठोस तातडीचे एका दिवसात पंचनामे करून ज्या काही गोष्टी आज वादळ वाऱ्यामुळे झालेले पंचनामे ताबडतोबीनं करून त्यांना ठोस मदत केली पाहिजे. नाहीतर ही मदत जर का आपली महिनोगंतीन वर्षांनी येणार असेल तर काय उपयोग नाही. आज हातातोंडातला घास लोकांचा जर गेलेला आहे तर तो कांद्याचं पीक असेल, फळबागांचं असेल, या सगळ्या बाबतीतलं ताबडतोबीनं पंचनामे करून मदत झाली पाहिजे. जे काही आज खास करून जे शाळेचे पत्रे उडून गेलेले आहेत, विजेचे खांब पडलेले आहेत, ते रिस्टोर करण्यासाठीची व्यवस्था ही ताबडतोबीनं केली पाहिजे. आणि यासाठी सगळीकडं कलेक्टर आणि त्या संबंधित विभागांनी फार दक्ष राहून तातडीनं मला वाटतं ह्या बाबतीतलं काम केलं पाहिजे. मुख्य मला म्हणायची मदत दिली पाहिजे.
ठीक की आहे, मदत दिली देण्याचं पाहिजे. काम तातडीनं मी व्हावं, या ही मुद्द्यावर माझी नंतर त्या दुष्काळाकडे मागची येतो, पण हा अपेक्षा मुद्दा आहे. महत्त्वाचा आहे. मदत. अजूनही बागायती बोला राजेशजी, एक मिनिट. राजेंद्र पटणी, तुम्हाला हे पटतंय की ताबडतोब पंचनामे केले पाहिजे सरकारने, जे पंचनामे व्हायला घोळ होतो? आपल्याला सांगतो, परवाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता गारपीट झाली. वाशिम जिल्ह्यामध्ये काल सकाळी 7 वाजेपासून तहसीलदार, झाले. एसडीओ, तालुका कृषी सगळे. अधिकारी पंचनामे पूर्ण सुरू. यंत्रणा आवडतं. पंचनाम्याला सुरुवात झाली, कामाला सुरुवात झाली. काल सुरू होते, आज सुरू होते, उद्या सुरू राहणार आहेत. म्हणजे पण हे मराठवाड्यातही होत आहे का? हे मराठवाड्यात जे महाराष्ट्रात बघा, आता टोपे साहेब मतदारसंघातले आमदार आहेत. जर त्यांच्या इथं काही अडचण असेल तर तहसीलदारांना बोलून करून घेतली पाहिजे लोकप्रतिनिधींनी. दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आपण त्या मतदारसंघाचे आमदार आहोत. टोपे साहेबांनी 2-4 प्रश्न उपस्थित केले, मी त्यांना सांगतो. ते म्हणतात कृषी विभागाला स्टाफ नाही. कृषी विभागाला स्टाफ एका दिवसात गेला का? 15 वर्षात तुम्ही भरतीच केली नाही, त्याचंही पाप आहे. त्यांची 3-4 गोष्टीला उत्तर देतो. ते म्हणतात विजेचे प्रश्न. आज शेतकऱ्यांना 2010 पासून विदर्भ मराठवाड्यात कृषीपंपाचे कनेक्शन मिळाले नव्हते, कोणी दिले नाही, यांचं पाप आहे. म्हणून शेतकऱ्याला पाणी असताना वीज मिळाली नाही, शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता आलं नाही. ते म्हणतात शेतकऱ्यांना तातडीनं मदत दिली पाहिजे. यांच्या काळात गारपीट झाली होती, सर्वेक्षण करणं, त्याचे पंचनामे करणं, त्याचे रिपोर्ट तयार करणं, शासनाला पाठवणं. यांनी काही गारपीट आज झाली आणि उद्या मदत दिली नाही, त्याची पद्धत आहे. त्यानुसार शासन तातडीनं मदत देण्यासाठी बांधिलकी आहे, तुमचं आणि ती असं म्हणणं दिलीच आहे, पाहिजे. शासन तातडीने काम करतंय. करताय. आणि पंचनाम्याचे काम इतक्या गतीनं कधीच नाही झाले की संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता गारपीट होते आणि सकाळी 7 वाजता पूर्ण प्रशासन कामाला लागलेलं होतं. आपण राजेश टोपेंना विचारलं. राजेश टोपे हे म्हणतात अत्यंत गतीने काम होत आहे पंचनाम्याचं. आता त्यांनी विदर्भातलं उदाहरण दिलं, विदर्भातलेच आमदार आहेत ते. मराठवाड्यात हे होत नाहीये का? नाही, माझं म्हणणं आहे की आज पाऊस पडलेला आहे, काल परवा पाऊस पडला, वातावरण आत्ताच खराब झालेलं आहे नक्कीच. मी म्हणतो ना की राजकारण आम्ही कोणत्याही गोष्टीचं करू इच्छित नाही. कृपा करून राजकारणावर चर्चा नेऊ नये, कारण हे सामान्य माणसाच्या हिताची चर्चा असते. आणि प्रत्येक वेळेस मागच्या 25 वर्षात काय मी एवढंच म्हणतो की या बाबतीत तातडीनं कार्यवाही होणं अपेक्षित आहे. ही अपेक्षा करणं मला वाटतं चुकीची नाही. ज्या ठिकाणी प्रशासनाची यंत्रणा तेवढी सक्षमपणे काम करत नाही, ते झालंच पाहिजे. अशा पद्धतीचं ठोस उपाययोजना केलं पाहिजे, अशी माझी त्यामागची भूमिका आहे. दुसरं माझं त्यातलं काही म्हणणं नाही. ताबडतोबीनं मदत मिळावी हा त्यातला माझा मुख्य भूमिका आहे. पंचनामे तातडीनं व्हावेत आणि लगेच त्याच्यावरची कार्यवाही मराठवाड्यात सुरू झालंय की नाही? राजेशजी, हे काम मराठवाड्यात सुरू झालंय की नाही? यांचं असं म्हणणं आहे की विदर्भात सुरू झालंय. राजेंद्र पटणींचं म्हणणं आहे विदर्भात सुरू झालंय. मराठवाड्यात काय परिस्थिती आहे? चालू झालंय, पण गती माझं म्हणणं आहे की सुरू झालंय, परंतु मंद गतीने सुरू आहे. त्याला जरा गती दिली पाहिजे आणि वरून मंत्रिमंडळाने आणि मंत्रालयाने त्याला ठोस घसघशीत मदत केली पाहिजे. नुसती पंचनाम्याने होणार नाही, त्याला मदतीचा हात सुद्धा लवकर आला पाहिजे. कारण स्टँडिंग GR आहे. स्टँडिंग GR काय सांगतो की बागायतीचं नुकसान झालं तर आम्ही एवढे देणार, जिरायतीचं नुकसान आम्ही एवढं झालं, घरं जर पडले तर आम्ही कच्चं घर असेल, पक्कं घर असेल, शेळी मेली, मोठा बैल मेला, ह्या सगळ्यांच्या मदतीचा स्टँडिंग GR आहे. नवीन निर्णय घेण्याचा गरज नसते. त्या GRची अंमलबजावणी गतिमान पद्धतीनं व्हावी एवढीच रास्त अपेक्षा आहे. ठीक आहे, शिवतारेजी तुम्ही उत्तर द्या. राजेश टोपेंना मी सांगू इच्छितो की याच्यापेक्षा आणखी गती काय होऊ शकते. माझ्याकडे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावतीचं हे रिपोर्ट आहे, जो अवर सचिवांना त्यांनी पाठवलेला आहे. 27 आणि 28 फेब्रुवारी 2016 रोजी अमरावती जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे गारपिटीने चांदूर बाजार तालुक्यातील म्हणजे शनिवारी आणि रविवारी 28 घरांचे व 27 झोपड्यांचे नुकसान झाले. बारकाईने एक म्हैस व एक बैल मरण पावला. वादळी पाऊस व गारपीट रब्बी पिकांचे नुकसान झाले. चांदूर बाजार तालुक्यात 7,908 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. 28 गावे बाधित आहेत. धामणगाव तालुक्यात 260 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. 16 गावे बाधित आहेत. अमरावती तालुक्यात 860 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. 17 गावे बाधित आहेत. मी आता आपल्याला जे आकडे समोर आलेले आहेत, जे आले ते नागपूरमध्ये 22 शेळ्या अंत पावलेले आहेत. 1 म्हशीचा रेडूक मृत्यू पावलेला आहे. 30 घरांचं अंशतः नुकसान झालेलं आहे. अमरावतीमध्ये मुख्यत्वे गहू, हरभरा, भाजीपाला, संत्रा, केळी यांचं नुकसान झालेलं आहे. 28 घरांचे व 27 झोपड्यांचे नुकसान. 20,972 हेक्टर पिकांचे नुकसान. एकूण 128 गावे प्रभावित झाले आहेत. 1 म्हैस, 1 गाय, 1 रेडकू मृत्यू. इतका बारकाईचे अहवाल एकाच दिवसामध्ये 27 आणि वेगाने काम चाललं. कधीही नव्हता एवढा वेग आहे. नॉट ओनली दॅट, इतर ठिकाणी सुद्धा मी स्वतः आदरणीय खडसे साहेबांबरोबर दुपारी होतो प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर. सगळ्या जिल्ह्यामधून सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त या सर्वांकडून ताबडतोब विचार न करत रात्रीच्या रात्रीच ईमेलवरून इमिडिएट रिपोर्ट्स पाठवा.
आणि त्याप्रमाणे मदतीची संपूर्णपणे रचना व्यवस्था करण्यासाठीचं अतिशय तातडीने संवेदनशील पद्धतीने काम होत आहे. निश्चितपणे शेतकरी अडचणीत आहे. उभा गहू होता तो अडचणीत आलेला आहे. कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. आता फक्त अमरावती आणि नागपूर या भागातला आपल्याकडे रिपोर्ट्स आलेत. काही रिपोर्ट आता आज येतील, काही उद्या सकाळी येतील. पुण्यामध्ये काही ठिकाणी गारपीट झाली. अगदी माझ्या पुरंदर तालुक्यात देखील फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कांद्याचं नुकसान झालं आहे. इतर ठिकाणचे संपूर्ण रिपोर्ट्स वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर घेतले जात आहेत आणि अतिशय संवेदनशील पद्धतीने या बाबतीत ताबडतोब ठीक आहे, कारवाई आपण केली. नागपूरला जाऊया. आपल्यासोबत ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंदी आहेत आणि आपल्यासोबत पुण्याहून अभिजित घोरपडे आहेत. दोघांनाही मला या चर्चेत आणायचं आहे. जावंदी आजी, तुम्ही ऐकताय इथे आपल्यासोबत मंत्री महोदय विजय शिवतारे. ते काय सांगतायत? ते म्हणतायत सरकार कामाला लागलंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे वेगाने होत आहेत. आपल्यासोबत राजेंद्र पटणी सुद्धा आहेत, कारंजेचे आमदार. ते सुद्धा असं म्हणतायत. तुमचा काय अनुभव आहे विदर्भातला? नाही, मला वाटतं की या मंत्र्यांवर आणि आमदारांवर आपण विश्वास ठेवूया. आवाज जी बोला, ऐकू येत आहे. आवाज हे होतोय, जावंदी echo आजी, होतोय ऐकू येत आहे? बरोबर. हां, नाही मलाच माझा आवाज ऐकू येत आहे. ठीक आहे, मी तुमच्याकडे परत येतो. आता नीट झालंय का? जावंदी आजी, ऐकू येते का? बघा आता तुमचा जो तुम्हाला प्रतिध्वनी ऐकू येतो थांबलाय का? नाही, तुमचा तो नाही, माझा आवाज थांबला नाही. मला वाटलं इथं टीव्हीचा आवाज आहे का तो? नाही, इको येतोय तुम्हाला, इको येतोय. ठीक आहे, मी बघतो. मी ते दुरुस्त करायला सांगतो. एक मिनिट, मी पुण्यामध्ये जाणार आहे अभिजित घोरपडेंकडे. अभिजित घोरपडे, आपण चर्चा ऐकलेली आहे. अवकाळीपासून पाऊस आणि गारपीट ही काय नवीन आहे महाराष्ट्राला. एक तर दरवर्षी हे होत आहे, त्याची कारण मीमांसा तुम्ही काय कराल? आणि दुसरं, ज्या पद्धतीने आपण त्याला सामोरं जातोय ते योग्य आहे का? खरं तर आपल्याकडे गारपीट होणं हे नवीन नाही आहे, पण मागच्या 3 वर्षामध्ये 2014, 15 आणि हे वर्ष हे जे काय घडलं आहे हे अपवादात्मक म्हणावं इतकं वेगळं आहे. कारण मी बऱ्याच लोकांशी बोलतो या निमित्ताने, म्हणजे वेगवेगळ्या भागातल्या, मराठवाड्यामध्ये असतील, विदर्भात असतील, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात असेल, इतर भागामध्ये लोक सांगतात असं आम्ही अनुभवलं आहे. पण एखाद्या वेळेस एखादा दिवस, दुसरा दिवस, एखादी सर आली, एखादी गारपीट एखाद्या भागात झाली. पण हे जे काही सलग 4-4, 5-5 दिवस आपण 14ला प्रचंड प्रमाणात अनुभवलं. संपूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये कव्हर होतो. कर्नाटकचा काही भाग कव्हर होतो. काही प्रमाणात मध्य प्रदेशात, तेलंगणामध्ये हे सगळं जाणवतं. हे जे आहे हे काही प्रमाणात निश्चित वेगळं आपल्याला बघायला मिळतंय. एक दुसरं अशी गोष्ट की याच्या मागच्या कारणांबद्दल बरंच बोललं जातं. एक तर आपल्याकडं गेली सलग 2-3 वर्ष जगाचा विचार केला, इव्हन आपल्याकडचा विचार केला तर तापमान वाढतच आहे. 2014 साली सर्वाधिक तापमानाचा विक्रम झाला. 2015 साली तो मोडला गेला. 2015 साली सर्वात उष्ण वर्ष ते नोंदवलं गेलं. याचबरोबर आपल्याकडे ज्या इतर हवामानाच्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत त्या परिस्थिती सुद्धा याच्यामध्ये भर घालत आहेत. आता हे पुढे कंटिन्यू राहणार का 2017ला 18ला हे आपल्याला बघावं लागेल. पण याच्यामध्ये तुम्ही रिस्पॉन्सबद्दल बोललात, मला असं वाटतं की ज्या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत त्या आपण करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. काय हातातल्या गोष्टी आहेत? हे हवामान कसं वागणार, गारपीट होणार का कमी होणार, या गोष्टी आपण थोपवू शकत नाही. जगभरात जे काही बदल होत आहेत त्या बदलांवर आपलं नियंत्रण नाही आहे. पण ते झाल्यानंतर आम्ही काय करणार आहे, ते झाल्यानंतर आपण कसा प्रतिसाद देणार तेच फक्त आपल्या हातात आहे. मला वाटतं त्या पातळीवर आपण काम करणं गरजेचं आहे. जलयुक्त शिवार असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. जेवढं पाणी पडेल तेवढं आपण साठवून घेऊयात, ह्या चांगल्या गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये जे दावे केले जातात की 24 TMC पाणी हे होतं आहे, जमा झालं आहे, किंवा काही जण तर सांगतात की भूजलामध्ये 24 TMC पाणी जमा झालेलं आहे, या गोष्टी मला वाटतं एक्झॅजरेशन आहे. तो प्रयोग चांगला आहे. फक्त त्याच्या पलीकडे जाऊन पिकांचं जे काही नुकसान होतं आहे, त्याच्या विम्यासंदर्भात गोष्टी आहेत, त्याचं नुकसान झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला उभ्या करण्याच्या गोष्टीत, याच्याबद्दल मला वाटतं यंत्रणा उभं करणं गरजेचं. अर्थात हे एखाद्या वर्षात 6 महिन्यात होणारं हे काम नाहीये, पण त्याच्यासाठी सस्टेन्ड एफर्ट्स घेणं, सस्टेन्ड काही यंत्रणा निर्माण करणं हे गरजेचं आहे. फक्त गारपीट झाली, दुष्काळ पडला आणि त्याला आपण प्रतिसाद दिला याच्यापुरतं न थांबता सगळ्यांनी एकत्र येऊन, म्हणजे ही पार्टी का ती पार्टी, हे सरकार आहे का ते सरकार आहे, महाराष्ट्रासाठीचा 4-6 वर्षाचा एखादा प्रोग्राम
प्रोग्राम, 10 वर्षाचा एखादा प्रोग्राम की जो अशा अवकाळी गोष्टींना किंवा हे जे काही बदल होत आहेत त्यांना सामोरा जाणारा प्रोग्राम, असा कार्यक्रम आखला आणि त्याच्यात सगळे सहभागी झाले. बाकी सगळ्या गोष्टी वगळता म्हणजे टोपे साहेबांनी जे काय सांगितलं की मी याच्यात राजकारण करू इच्छित नाही, किंवा आपल्या मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही सुद्धा ह्या गोष्टी सुरळीत आणण्याचा प्रयत्न करतोय, हा जर त्याच्यामध्ये हे राहिला, अशा प्रकारचा जर अप्रोच राहिला, तर मला वाटतं लॉंग टर्म सोल्युशन, तातडीने नुसतं काय करायचं याच्या पलीकडं असं जर काय केलं तर मला वाटतं या प्रश्नाला सामोरं जाणं गरजेचं आहे. आणि ती आज मला वाटतं महाराष्ट्राची खूप मोठी गरज आहे. अगदी तुम्ही चर्चा योग्य वळणावर आणलेली आहे. मला पटणी साहेब तुम्हाला विचारायचं आहे, ते म्हणतात लॉंग टर्म कायम करणं आवश्यक आहे. मला सदाभाऊंकडे पण जायचं आहे. काय काय करायला पाहिजे तुम्ही सांगा सरकारने. एक तर आता आपण येणाऱ्या भविष्यात ही जी परिस्थिती मागच्या 2-3 वर्षापासून उद्भवत आहे, रब्बीच्या पिकाचा 100% विमा केला पाहिजेत. कारण आता ते अशी परिस्थिती झालेली आहे की दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो आहे. तर याच्या बाबतीत शासनाने सुद्धा एफर्ट घेतले पाहिजे की रब्बीचे जेवढी पिके आहेत त्यांच्या 100% विमा करणं गरज आहे, जेणेकरून अशी परिस्थिती निर्माण झाली तर कुठेतरी आधार मिळेल. कारण याच्यात पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातो माणूस. आमच्या इथे परवा संत्र्याची बाग होती, मी शेतात गेलो होतो गारपीट झाल्यानंतर काल सकाळी. 30 एकर संत्रा होता. 30 एकर. 30 एकर त्यांना 35 लाख रुपयात संत्रा बागवानाला दिला, व्यापाऱ्याला. सकाळी 2 लाख रुपये घेतले, त्याची 15 दिवसात तोड होती, दुसऱ्या दिवशी तो 10 लाख रुपये देणार होता. दुपारी गारपीट झाली, पूर्ण साफ झाला, शून्य झाली त्याची किंमत. तर अशा परिस्थितीत विमा करण्याची गरज आहे. कारण ही जर स्थिती परत येणाऱ्या भविष्यात अजून ओढल्या गेली 2-3 वर्ष तर शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट होऊन जाईल. म्हणून रब्बीसाठी जे काही लोक पेरणी करतात, कारण पाऊस कमी पडला, जास्त पडला तर पिकं कमी जास्त येतात, पण गारपीट झाली तर शून्यच होतात. म्हणून रब्बीच्या पिकासाठी 100% विमा. पण तो का होऊ शकत नाहीये? म्हणजे तुम्ही म्हणताय करायला पाहिजे, सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे, पण आता या क्षणाला का होऊ शकत नाही? घेतलंय माननीय पंतप्रधान मोदयांनी ती भूमिका हां, घेतली. पीक विमा योजना पीक विमा काढलेली योजना आता ती रब्बी 100% शेतकऱ्यांना लागू करण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी घेण्यासाठी पुढच्या वर्षापासून पूर्णतः एफर्ट झाले पाहिजे आणि 100% लोकांना ती दिली पाहिजे, तरच त्याला कुठेतरी एक धीर मिळेल. कारण काही गोष्टी आपल्या हातात नाहीत, तर अशा परिस्थितीत त्याला इमिजिएट रिलीफ मिळणं हाच एक मार्ग आहे. शिवतारेजी, हे पटतंय तुम्हाला? निश्चितपणे. विमा झाला पाहिजे, कारण जेवढं मोठं नुकसान होत आहे म्हणजे एक शेतकरी कोलमडून पडतोय. असं आहे की केंद्र सरकारचा अर्थसंकल्प कालच आपण सर्वांनी पाहिला असेल. पहिल्यांदा 5,500 कोटी रुपये शेतकरी विमा कवच, हे विम्याचं कवच देण्यात आलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा हा अतिशय मोठ्या प्रमाणातला प्रयत्न होत आहे. दुसरं, शेतीसाठी म्हणून इतकं मोठ्या प्रमाणातलं बजेट पहिल्यांदा देखील आम्हाला आनंद आहे त्याचा, की 35,984 कोटी रुपयाचं बजेट हे शेती, कृषी आणि कृषी संलग्न या गोष्टींसाठी देण्यात आले. 12,587 कोटी रुपये पंतप्रधान सिंचाई योजनेखाली 28 लाख हेक्टर क्षेत्राला पाणी कुठच्याही परिस्थितीत 2017 डिसेंबरपर्यंत पोचवायचं म्हणजे पोचवायचं, अशा प्रकारचं नियोजन करून त्या बाबतीत त्यांनी हे केलेलं. त्यामुळे निश्चितपणे आता तिथली जी संपूर्ण ज्या पॉलिसी, नेहमी राज्य शासनाचं बजेट हे केंद्र शासनाशी संलग्न असं असते. आता जेव्हा ते 12,587 कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेसाठी देत आहेत, आमच्या काही 7 प्रकल्पांसाठी देत आहेत, तेवढी ॲडजस्टमेंट आम्हाला 2,000 कोटी रुपये राज्य सरकारची त्याच्याबरोबर आम्हाला ग्रँट करावी लागते. त्यामुळे पहिल्यांदा अतिशय चांगल्या पद्धतीने कृषी आणि कृषी संलग्न गोष्टींची तुमचं असं म्हणणं या बजेटचा शेतकऱ्याला फायदा होईल? मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा होईल. नॉट ओन्ली दॅट, सिंचन व्यवस्था असेल, डाळींसाठी विशेष, डाळींच्या पिकांचे डाळींचे भाव सतत त्याच्यासाठी विशेष कार्यक्रम घेतला गेला आहे, विमा योजनेसाठी विशेष कार्यक्रम घेतले गेलेले आहे. त्यामुळे खूप चांगलं बजेट आलं आहे. आणि त्याच्या बरोबरीने राज्याचं बजेट आता जे होईल त्याला मॅचिंग ग्रँट्स वगैरे देत निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारचे निर्णय होतील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की नेहमी असं बोललं जायचं की इव्हन अगदी मला आठवते की पंतप्रधान राजीव गांधी यांनी जाहीररित्या असं सांगितलं होतं की सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्यातील फक्त 18% पैसे जनतेपर्यंत जातात, 82%, 18% मला वाटते, 15%, आणि बाकीचे पैसे सिस्टममध्ये रिचवले जातात. परंतु पहिल्यांदा असं झालेलं आहे की आता जी सुद्धा मदत आम्ही राज्य सरकारने जी काही दिली ती मदत अशी कुठच्या अकाउंट्स, तहसीलदारच्या अकाउंट्समधून गेलेली नाही, ती संपूर्ण मदत ही शेतकऱ्याच्या वैयक्तिक अकाउंटला गेली. आणि जे हजारो, तुमचं असं म्हणणं पैसे भलत्याच्या खिशात नाही? अजिबात नाही. एक पैसा हा शेतकऱ्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक अकाउंटवर जातोय. त्यामुळे तो जो 82% पैसे किंवा 85% पैसे जे रिचवले जायचे सिस्टममधून कोणी असेल त्याला एक पायबंद चांगल्या प्रकारचा झाला. आणि हजारो करोडो शेतकऱ्यांची खाती वैयक्तिक, त्याच्यात काही ठिकाणी असं दिसून आलं आहे कुठे एखादा नंबर मॅच होत नाही, नाव थोडंसं मागे पुढे होत आहे, सॉफ्टवेअर ॲक्सेप्ट करत नाही, परंतु तरी
जवळजवळ 95-96-97% वाटप पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारची अशी योजना ही शेतकऱ्यांसाठी होती. राजेश टोपे, हे पटतंय का तुम्हाला? जावंतीजी, तुमचा संपर्क झालाय आता. मी 1 मिनिट तुमच्याकडे येतो, पण आधी राजेश टोपेंकडून उत्तर घेतो. राजेश टोपे, या बजेटचा शेतकऱ्याला फायदा होईल असं म्हणतायत इथे विजय शिवतारेजी, तुम्हाला पटतंय का? आता मी त्यांना एवढंच सांगेल खरं म्हटलं तर, की आता हे आजचे दिनचं स्वप्न सगळंच रंगवलं आणि ते जे काही व्हायचं ते झालं, पण खरे आजचे दिन आलेत का नाही हे आपल्याला खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले तर आपल्याला म्हणावं लागेल. आज मी एवढंच म्हणेल की एक मोठं चित्र तयार केलेलं आहे जरूर, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ दे, त्यावेळेसच मी खरं मानेल. मला एकच खरा सवाल एक राज्य शासनातले मंत्री म्हणून मला या ठिकाणी विचारायचा आहे. आपण अनुदान आणि पीक विमा या 2 गोष्टीबद्दल बोललात. माझा पहिला पॉइंटेड प्रश्न आहे की मराठवाड्यामध्ये 70% खरीपचं पीक हे कापसाचं असतं आणि आपण जे आपण खरीप अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये बागायती अनुदान तर आलेलंच नाही, परंतु कापूस मेन पीक वगळलं. याचं मला जर कारण सांगू शकले, कारण सगळीकडे प्रशासनाचे रिपोर्ट्स जे आलेले आहेत ते असेच आहेत की प्रत्येक गावाची, प्रत्येक ब्लॉकची, तालुक्याची आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आहे. असं असताना सुद्धा कापसासारखं महत्त्वाचं पीक का वगळलं, अशी संवेदना तुमच्याजवळ कापूस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल का नाही, हा माझा साधा प्रश्न या निमित्ताने आहे. आणि त्याचबरोबर जे आपल्याला पीक विमे मिळतात, ते पीक विम्याचा अर्थ असा असतो की खरोखर नुकसान भरपाई ताबडतोबीनं त्याचे पंचनामे रिपोर्ट्स आल्यानंतर व्हावे, परंतु त्याला 1.5 वर्ष लागतं. अक्षरशः त्याच्यासाठी आंदोलनं, मोर्चे काढावे लागतात. त्यावेळी कुठेतरी पीक विम्याच्या बाबतीत हालचाली होतात. जे काही मॅचिंग ग्रँट्स लागतात राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या, त्या वेळेवर दिल्या जात नाहीत आणि मग वर्ष 1.5 वर्ष झाल्यानंतर थोडंफार तोंडाला पानं पुसल्यासारखी मदत त्या ठिकाणी मिळते. हे सुद्धा जे काही शिवारामध्ये जो फॉर्म्युला वापरला जातो तो सुद्धा अत्यंत चुकीचा आहे. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की फळबागांसाठीचा जो हवामान आधारित पीक विमा जो असतो, हवामान आधारित फळबाग विमा, अक्षरशः त्याचे तर 2 वर्षापासून सतत लोक फळबागाचे त्या ठिकाणी विमा भरतात, परंतु त्यांना 1 छदाम रुपया सुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे मी शेतकऱ्यांची व्यथा अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी मांडू इच्छितो की पीक विमा भरला जातो, खास करून फळबाग विमा भरला जातो, ते विमा मिळालेला नाही. आणि कापूस हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं पीक हे खरीपाच्या अनुदानातून का वगळलं, हे मला वाटतं शिवतारे साहेबांनी खास करून राज्याच्या जनतेला सांगावं. असं आहे, राजेश टोपे साहेबांनी जे सांगितलं हे तर सरकारवरून 14-15-1 वर्ष होतं. आता त्यांनी जे अनुभव सांगितले ते त्यांनी पाहिलेले, आम्ही आंदोलनं करायचो आणि 3-3, 4-4 वर्ष अनुदान मिळायचे नाही, ते तुम्ही सांगताय. त्यामुळे त्यांना यंत्रणा जास्त चांगली माहिती आहे. तुमचे अनुभव बरोबर आहेत, पण ते तुमच्या काळातले आहेत, या काळातले नाहीत. या काळामध्ये जे अनुदानं आली ती पूर्णपणे 97% वाटप इमिडिएट 1-1 महिन्यामध्ये बँकेच्या अकाउंट्समधून झालेली आहेत. अजिबात त्याच्यामध्ये जरासुद्धा नाही. त्यामुळे तुमचे अनुभव इतकंच काय, पण ज्या योजना होता तुम्ही मगाशी सांगितलं, एक मिनिट तुम्ही सांगितलं मॅचिंग ग्रँट मिळत नाहीत वगैरे. राजेश टोपे साहेब, तुमचा अनुभव आहे. अहो, तुम्ही जे पाठीमागे मायक्रो सिंचन, सूक्ष्म सिंचनाचे जे पैसे 3-3 वर्षाचे होते, 3 वर्षाचे पाठीमागचे पैसे आत्ता दिले आम्ही. मॅचिंग ग्रँट तर सोडा, राज्याच्या बजेटमधून आणि बाकीचे आम्ही देऊन टाकले ते पैसे. त्यामुळे तुमचा तो अनुभव असेल. कापसाच्या संदर्भामध्ये तांत्रिकदृष्ट्या ताबडतोब राज्य सरकारने ती भूमिका घेतली, एक लक्षात घ्या, आणि ताबडतोब त्याच्यासाठीचे पैसे देण्यात आलेले आहेत. आणि कापसाचा संपूर्ण जो काही नुकसान आहे त्याच्याबद्दलचं सर्वे संपूर्ण करून निश्चितपणे त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष घालून पैसे ह्या पुरवणी मागण्यामध्ये मला वाटते साधारणतः 600 किती कोटी आहेत मला माहीत नाही, ते डिपार्टमेंट माझ्याकडे नाही, पण एक निश्चित आहे, तो निर्णय झाला कॅबिनेटमध्ये. आणि कापसाच्या पिकाच्या नुकसानीसाठी संपूर्ण सर्वे, संपूर्ण यंत्रणा तयार करत त्याच्यासाठी येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये विशेष ताबडतोब त्याची मान्यतासुद्धा घेण्यासाठी पैसे तर दिले जातील, परंतु पुरवणी मागण्यामध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे. अजिबात कापसाच्या शेतकऱ्यावर वाऱ्यावर सोडलेलं नाही. मुख्यमंत्री महोदयाने स्वतः लक्ष घालून या बाबतीत बारकाईने संपूर्ण हे केलेलं आहे. राजेश टोपे, तुम्हाला का पटत नाही हे सगळं? शिवतारे साहेब,
शिवतारे साहेब, तुम्ही राज्य शासनाचे प्रतिनिधी आहात. जोपर्यंत कॅबिनेटचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही तो निर्णय घोषित कसा करू शकता, मला आश्चर्य वाटतं. मला कुठचा या निर्णय? निमित्ताने एवढंच सांगायचंय की आज कॅबिनेट होती, आज काही तो निर्णय झाला का? तसा झाला असेल तर तसं तरी राज्य नाही, आज शासनाच्या नाही झाला. वतीने सांगा. त्याच्या- कापूस हा वगळलेला आहे नाही, खरीपामधून कापूस अनुदानातून. वगळलेला नाही. कापसाला पुन्हा अनुदान, कापूस अनुदान तुम्ही देणार का नाही? राज्याच्या जनतेला स्पष्ट कापूस वगळलेला आहे, कापूस वगळलेला आहे, कापसाच्या बाबतीतलं अनुदान दिलं जात नाही. वगळलेला नाही. राज्य शासनाच्या मार्फत त्याची संपूर्ण मदत होते आहे. मी अगदी जबाबदारीने सांगतो की गेल्याच कॅबिनेटच्या पुढे तो निर्णय झालेला आहे. त्याची एक्झॅक्ट फिगर माझ्या लक्षात नाही, परंतु कापूस वगळलेला नाही. तुम्ही कापूस उत्पादक भागातले नाहीयेत, तुम्ही कापूस उत्पादक मला एवढं भागातले राज्य नाहीयेत. मंत्रिमंडळात मंत्री महोदय, हे झालेलं तुम्हाला मला माहित नाही. आहे कापूस की वगळलाय, कापसासाठी- संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं आंदोलन चाललंय. कापूस वगळलेला त्याचं नाही. आंदोलन चालू आहे, नाही. सगळी महाराष्ट्रात कापूस आंदोलन चालू आहे, विशेष- जिल्ह्यात तालुक्यात चालू आहे. नाही. त्या कापसासाठी ही व्यवस्था राज्य शासनाने केलेली आहे. मी जबाबदारीने आपल्याला सांगतो, उगाच राजकारण नको. निश्चितपणे त्याच्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि मला फक्त फिगर आता माझ्या लक्षात नाही का डिपार्टमेंट, पण त्याची व्यवस्था केलेली आहे. अजिबात काळजी करायचं कारण ठीक आहे, मी येतो 1 मिनिट. आपण जरा नागपूरला जाऊया. विजय जावंदियांशी आपला संपर्क झालेला आहे. जावंदियाजी, काय म्हणणं आहे तुमचं? मगाशी आपण बोलत होतो, सरकार म्हणते आम्ही काम करतोय, विरोधक म्हणतायत आम्ही ते काम करत नाहीयेत. तुमचा स्वतःचा काय अनुभव आहे? नाही, आत्ता जो कापसाबद्दलची चर्चा सुरू होती आणि मंत्री महोदय जे सांगत होते, बोला मला सर. त्याच्यावर एवढंच म्हणायचं आहे की हो, या सरकारने कापसाला मदत करण्याची घोषणा केली आहे. पुन्हा आवाज येतोय मला माझाच हम येतोय पुन्हा, म्हणजे इको होतोय पुन्हा. ठीक आहे, आपण पण पुन्हा पण दुरुस्त मी करण्याचा पूर्ण करतो. प्रयत्न करूया. निखिलजी, तुमची संमती असेल तर मी हा, बोला जावंदियाजी, बोला. नाही, एक माझी माहिती अशी आहे की ज्या भागामध्ये कापसाची नापिकी झाली आहे आणि इन्शुरन्स कंपनी कॉम्पेन्सेशन देणार आहे, ज्या शेतकऱ्यांनी इन्शुरन्स काढला आहे त्याला इन्शुरन्स कंपनीचं कॉम्पेन्सेशन मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांनी इन्शुरन्स काढलं नाही त्या कापूस उत्पादकांना त्याच्या 50% मदत सरकार देणार आहे. आता हे कसं काय कॉम्पेन्सेशन देणार, कुठे देणार आणि जिथे नाही देणार तिथे काय होणार, म्हणून हे सगळं मला वाटतं की दोन्ही लोक, विरोधी पक्ष आणि काँग्रेस आणि सत्तारूढ पक्ष, हे शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम करतात आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोघेही कालचं जे शेतकऱ्यांना बजेट मूर्ख आहे, बनवण्याचं ते काम बजेट सुद्धा करतात. किती राजेंद्र मूर्ख पटणी, तुमचं बनवणार काय आहे? म्हणणं आहे? नाही, अशी स्थिती नाही. शेतकऱ्यांचा जो विमा काढला जातो त्याच्यातही फार थोडासा वाटा शेतकऱ्यांचा असतो. बाकी मॅचिंग ग्रँट जी असते ते शासनच भरत असते. शासनच भरतं. म्हणून ज्या शेतकऱ्यांना विमा काढलेला आहे त्यांना पैसे ते विम्याच्याद्वारे पूर्णतः मिळतील आणि ज्यांना विम्याच्याद्वारे मिळणार नाही त्यांना पैसे शासन 50% देणार. आणि त्याच्यात दुष्काळी भागातल्या संपूर्ण जिल्ह्यांचा, जे टोपेसाहेब म्हणत होते की कापूस सोडला हे सोडला, असं काहीच नाही. दुष्काळी भागात जी पिकं आहेत ज्यांचं नुकसान झालं ते सर्वांना मदत मिळणार आहे. जावंदिया साहेबांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की या शेतकऱ्यांचा विमा काढलेला आहे त्याला फार 10%, 15%, 20%च पैसे शेतकरी प्रीमियमचे भरतात, बाकी मॅचिंग ग्रांट शासन भरते. त्याच्यामुळं ते पैसे विमा कंपनीकडून त्यांना मिळणार आणि ज्यांना विमा काढला नाही त्यांना शासन मदत देणार, अशा प्रकारचा निर्णय पण झाला. ते म्हणतात की हे दोन्ही बाजूनी धुळफेक होते. हे असं का म्हणताय जावंदियाजी? असं तुम्ही का म्हणताय? तुम्हाला का वाटतंय ही फसवणूक साहेब, होते? सांगतो ना, अहो आता आणेवारीचा आणि विम्याचा संबंध नाही. काही स्पष्टता नाही कशाची. बोला. उंबरठा उत्पन्नाचा संबंध आहे आणि आमच्या इथली विमा योजना ही ब्लॉकची आहे, 100 गावाची आहे. मला सांगा ना, किती लोकांना विम्याचे पैसे मिळणार आहेत, तर मग किती लोकांना 50% काय पैसे मिळत, हे आकडे का सांगत नाहीत? नुसतं हवेवर सांगतात आहेत. विमा मी किती आता आकडे आवाहन सांगा असं करतो ते म्हणतात. विरोधी पक्षालाही मी म्हणून आणि म्हणतो सत्तारूढ की पक्षालाही, कापसाच्या संदर्भामध्ये आता जे रबीचं नुकसान झालेलं आहे आणि प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे ढोल वाजवले जातात आहेत. त्या योजनेमध्ये असं म्हटलेलं आहे की पीक कापणीनंतर सुद्धा अवकाळी पाऊस झाला तर प्रत्येक शेताचा सर्वेक्षण करून झालेलं नुकसान विम्यातनं भरून दिलं जाईल. मी म्हणतो यावर्षी विमा नाही, पण मग आता यावर्षी सत्तारूढ पक्षांनी
रब्बी पिकाचा सर्वे करून त्यांचे झालेलं नुकसान भरून देण्याची घोषणा करावी, म्हणजे नवीन फसल विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांचा विश्वास निर्माण होईल. करणार का मला सांगावं ना मंत्री महोदयांनी आणि आमदारांनी, आणि विरोधी पक्षांनी हा प्रश्न लावून धरावा. नाही नाही, असं आहे की ही योजना आता जाहीर केली आहे. आपण शेतकरी संघटनेचे नेते आमचे ते बोलत आहेत ते खरं आहे, परंतु एखादी योजना जेव्हा येते, कारण त्याच्यातलं काही पार्ट तर असा आहे की खूप चांगला फायदा या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार आहे. राहिली गोष्ट ही आता ज्यांनी कापसाच्या संदर्भात फिगर्स, एक्झॅक्ट फिगर्स किती होण्याचे याचं सर्वेक्षण वगैरे संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. परंतु एकच मी सांगू इच्छितो, फिगर्स माझ्याकडे नाही आहेत त्याच्यात, कारण ते माझं खातं नाही, परंतु एक निश्चितपणे सांगू इच्छितो की सरकारने कापूस उत्पादकांना अजिबात वाऱ्यावर सोडलेलं नाही. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या बाबतीमध्ये संपूर्णपणे आढावे घेत याच्यातून मार्ग निघणार आहे आणि लोकांना पैसे मिळणार आहेत अनुदान. याच्यामध्ये कसं आहे, कापूस हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत कधी कधी काही शेतकऱ्यांचा कापूस हा 15 मार्चपर्यंत येत असतो. कारण एकदा पीक पूर्ण निघत नाही तोपर्यंत विमा कंपनी त्याचं असेसमेंट करत नाही, असेसमेंट करणार नाही तोपर्यंत त्याची नुकसान भरपाई ठरणार नाही. पीक उभंच आहे आणि त्याचं कसं काय नुकसान झालं का फायदा आहे हे कसं ठरवता येईल. म्हणून कापूस जो आहे आत्ताही शेतकऱ्यांच्या शेतात कित्येक शेतकऱ्यांचा उभा आहे, कित्येक शेतकऱ्यांचा निघाला. तर पीक पूर्ण निघाल्यानंतर दरवर्षीचं असं आहे की विमा कंपनी एप्रिलमध्ये कापसाचं पूर्ण असेसमेंट करून जाहीर करते. तर नक्की ते एप्रिलमध्ये जाहीर होईल आणि जोपर्यंत पीकच उभं आहे तर पीक आलं नाही आलं हे असेसमेंट विमा कंपनी कशी करणार, कोणती कंपनी कशी करणार. तर हे थोडंसं धोरण समजून घेण्याची गरज आहे. बरोबर आहे. राजेश टोपे, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? नाही, मला आमचे अत्यंत लर्नेड मित्र आहेत पटणी साहेब, त्यांना सांगायचं की शासनाचे काही नियम असतात, त्याच्यामध्ये नजरी आणेवारी आणि अंतिम पैसेवारी, हा जो काही अंतिम पैसेवारी हे 31 डिसेंबरला करायची असते. खरीपची अंतिम पैसेवारी ही आता त्या ठिकाणी डिसेंबरला झालेली आहे. त्याच्यामध्ये 50 पैशाच्या कमी पैसेवारी अख्ख्या मराठवाड्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे सगळे 50 पैशाच्या कमी पैसेवारी असलेल्या हो मी तेच सांगतो, मी दोन्ही सांगतो, मी अनुदानाचं पण बोलतो. अनुदान शेवटी तुम्ही देणार आहात का नाही हा माझा फार पॉइंटेड प्रश्न आहे. तुम्ही जर का खरीपचं अनुदान वाटप सुरू केलेलं आहे, खरीपला काय फक्त कापसाचाच पीक विमा नाही काढलेला, पीक विमा हा शेतकऱ्यांनी उडीदचा काढलाय, मूगचा काढलाय, तूरचा काढलाय. तुम्ही आज उडीद मूग या बाबतीतला अनुदान काय जे असेल ते जिराईतला 6,800 रुपये, बागायतला 13,000 रुपये, फळबागाला 18,000 रुपये, हे सगळं आपण सुरू केलंय. तर मला म्हणायचं याचा सुद्धा विमा काढलेला आहे आणि कापसाचा सुद्धा काढलेला आहे. मग तुम्ही कापसा बाबतीतच असं का बोलताय की आम्ही कापसाच्या बाबतीतला विमाचा विचार करू आणि जे नाही त्यांना कापसाला अनुदान देऊ. माझं म्हणणं असं स्पष्ट म्हणणं आहे की कापूस अनुदान देणार का नाही, कारण कापूस अनुदान सरसकट देण्याचं काम आघाडी सरकारने केलेलं आहे आणि मागच्या 3 वर्षापासून सतत केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला अधिकार आहे, आम्ही दिलेलं आहे. लाल्या आला होता त्यावेळी दिलेलं आहे, काय म्हणतात ऐका, त्यावेळी दिलेलं आहे, दुष्काळ पडला होता मंत्री महोदय काय म्हणतात ऐका जरा, 100% देणार असं पीक म्हणताय. विमा, कापूस पीक विमा एक भाग आणि अनुदान एक भाग आणि पीक विमा दुसरा भाग. पीक विम्याच्या संदर्भामध्ये जसं आता सांगितलं पटणी साहेबांनी की त्याची जी प्रोसेस आहे ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कसं होणार आहे. नजर आणीवरीने विमा कंपन्या देत नाहीत विमा, टोपे साहेबांना लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचं मिळेल. आणि ज्यांनी पीक विमा केलेला नाही, अनुदान तर मिळणारच आहे. ज्यांनी पीक विमा केलेला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा विमा करणं गरजेचं होतं, त्यांनी केलेलं नाही पण अडचणीत आहे. म्हणून त्याची संपूर्ण असेसमेंट करून मी परत सांगतो, अशा शेतकऱ्यांना देखील ज्यांनी पीक विमा केलेला नाही त्यांना देखील मदत देण्याचं जाहीर सरकारने केलेलं आहे. निश्चितपणे ते मिळणार आहे. नाही कसं आहे टोपे साहेब, माननीय मंत्री महोदय, आपण मंत्री म्हणून आपण महाराष्ट्र राज्यात काम केलं. जाहीर केल्याचा कागद मला उद्या दाखवा. जाहीर केल्याचं कागद मला उद्या दाखवा. मला टोपे साहेब, आपण मंत्री होता, 10 वर्ष या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात काम केलं. आपण 10 वर्षाचं मला सांगावं की आपण नजर आणेवारी जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्याला कोणत्या तारखेला मदत दिली, आपण इन्शुरन्सचे पैसे कधी दिले, इन्शुरन्स कंपनीना कधी जाहीर केलं. आपण कसं आहे राजकीय बोलू नका, सिस्टमवर बोला. आणि आपण मंत्री होतात म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे प्रक्रिया आपल्याला माहित आहे. आपण 15 वर्ष काम केलं, एखादा सामान्य माणूस बोलला तर मी समजू शकतो, पण आपल्यासारख्यानं बोलणं म्हणजे आश्चर्य वाटते.
पटणीस साहेब, मी तुम्हाला पॉइंटेड विचारतो मंत्री महोदयांना. आपण उद्या भेटणारच आहोत, आपली PSCची उद्या मीटिंग आहे. मला तुम्ही जे म्हणताय ते कागद दाखवा की ज्या ठिकाणी पीक विमा नाही मिळणार त्यांना आम्ही कापसाला अनुदान देऊ, असं कागद, असं मला शासनाचं पत्र, असं मला शासनाचा निर्णय दाखवा. मी माझे शब्द मागे घेईन. 9 तारखेला ठीक आहे, मंत्री महोदयांना उत्तर देऊ दे. अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे ना जवळच आता. 9 उद्या तारखेला काय? सर्व 9 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, ते दाखवतील असं म्हणतात. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत भेटूया. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा. अवकाळी पावसानं खचलेल्या शेतकऱ्याला तातडीच्या मदतीची गरज आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 83% लोक म्हणतायत होय, तातडीच्या मदतीची गरज आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर मी जातोय सदाभाऊ खोत यांच्याकडे. सदाभाऊ, काय सांगाल सरकारला? शेवटचा भाग आहे कार्यक्रमाचा. काय चर्चा झाली तुम्ही ऐकली? तुम्हाला काय म्हणायचं सरकारला? सलग 4 वर्ष झालं लागोपाठ हा दुष्काळ आहे आणि शेतकऱ्यांच्या समोर अन्नधान्याचा टंचाई आहे आणि दुसऱ्या बाजूला दुधाचे भाव पडलेले आहेत, घरातील ताणतणाव वाढलेले आहेत. मुलीचं लग्न कसं करायचं, लेकराचं लग्न कसं करायचं आणि दुसऱ्या बाजूला संत्रा तरी यावर्षी शेतकऱ्याने बांधावरती फेकून दिला. कांद्याचा भाव पडलेला आहे आणि अगदी लातूर जिल्ह्याची जर अवस्था आपण घेतली तर लोक अक्षरशः पाणी पाणी करत आहेत. मी म्हणत नाही की ही परिस्थिती यावर्षी आली, मागच्यानी ही परिस्थिती निर्माण केली म्हणून तर आम्हाने निवडून दिलं. जर मागचे चांगले वागले असते तर लोकांनी आम्हाने निवडून दिलं नसतं, पण मागच्यानी वाईट वागलं म्हणून आमच्यावर काहीच जबाबदारी नाही. अशा पद्धतीनं जर आम्ही वागणार असू तर आमचंही कुठंतरी चुकतंय याचा आपण विचार करावा लागेल. कारण आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फिरल्यानंतर लक्षात येत आहे. मी वाशिम जिल्ह्यामध्ये गेलो, अकोला जिल्ह्यामध्ये गेलो, तिथं अकोल्यामध्ये एवढी वाईट अवस्था आहे की 40% अनिवार्य आहे. तिथं काहीच लाभ शेतकऱ्याला मिळाला नाही. मी 2 दिवसापूर्वी अकोले जिल्ह्यातून आलो. विकास सोसायटी मार्फत कर्ज वाटप होत नाही, जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज वाटप होत नाही, विहिरी शेतकऱ्यानं काढलेल्या आहेत, त्या विहिरींचे त्याला पैसे मिळत नाहीत, शेततळ्याचे जाचक नियम आहेत. म्हणजे आम्ही हे बघणार का नाही? जर आम्ही मागच्यावर ढकलणार असो तर मग आम्हाला कशासाठी निवडून दिलं? तर आम्ही हे सुद्धा आम्ही जाऊन गावागावात फिरलं पाहिजे. पण आमच्या मंत्र्यांचे दौरे निघाले की कार्यकर्त्यांच्या गाड्या, पुन्हा ठेकेदारांच्या गाड्या, अधिकाऱ्यांच्या गाड्या. अरे सामान्य माणसाला भेटा, हे ठेकेदार बाजूला घालवा, कार्यकर्ते बाजूला घालवा, जावा शेतावर शेतकऱ्याच्या, जावा शेतकऱ्याच्या अंगणात. माझ्याजवळ, मी अकोले जिल्ह्यामधनं एका शेतकऱ्यानं माझ्याजवळ एक अर्ज दिला की बँकेचं कर्ज फेडलंय त्या शेतकऱ्यानं आणि त्या बँकेनं त्याला दाखला दिलाय कर्ज फेडलं म्हणून, आणि त्याच बँकेनं कर्जाची वसुलीला कोर्टात त्याच्या विरोधात दावा दाखल केलाय. त्याचं ऐकून घ्यायला कोण तयार नाही. आणि हे शेतकरी आम्हाला येऊन सांगतो. या एका शेतकऱ्यानं वाशिम जिल्ह्यामध्ये माझ्याकडे निवेदन आहे, विहीर पूर्ण झाली, त्याच्या बायकोनं आत्महत्या केली, आम्ही त्याला पैसे देत नाही. अधिकारी सांगतात वरून पैसे आले नाही. म्हणजे याचा अर्थ जनतेचं आपण ऐकून घेतलं पाहिजे. कारण मी 13 दिवस मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करून आलो. या असं नाही की मी 1-2 दिवस गेलो, मी गावागावात गेलो. आज जात नाही, मी 25 वर्ष झालं घेतो. या आणि शिवतरे बापूंना माहित आहे की येरवड्याचे जेलच्या वाऱ्या पूर्वी लय केलेल्या आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की सदाभाऊ खोत हा कुठंतरी एशीत जन्माला आला नाही, तो मातीत जन्माला आलाय, शेणागोटात जन्माला आलाय. त्यामुळं तो शेतकरी आमच्याशी बोलतोय, आम्हाला सांगतोय, त्याचं ऐकून घेऊया. राजकारण मला करायचं नाही. राष्ट्रवादीवाल्यांनी सुद्धा पाठीमाग गारपीट झालेली होती नाशिकला 11-12 साली, तेव्हा यांनी सुद्धा नुकसान भरपाई दिली नाही. सोलापूर जिल्ह्यात गारपीट झाली ती, हिने बी नुकसान भरपाई दिली नाही. कारण सगळेच असे आहेत, उडदा म्हणजे काय काळे बेरे. मागच्यानी सुद्धा असं केलेलं आहे, पण आपण मात्र असं करून चालणार नाही. लोकांनी त्यांच्या रोषापोटी आपल्याला साथ दिलेली आहे.
सदाभाऊ खोत बोलतायत ते खरं आहे. अतिशय शेतकऱ्यांचा जो उद्वेग आहे ते मांडतायत, पण सदाभाऊ खोत आपल्याला थोडं समंजसपणे घेतलं पाहिजे. आपण सांगितलं की जिल्हा बँकेतून पीक कर्ज मिळत नाही. सदाभाऊ खोत सोलापूरला मी देखील हजार किलोमीटर म्हणजे 1.5 वर्षात मी 1.25 वर्षामध्ये जवळजवळ 1.5 लाख किलोमीटर दौरा केलेला आहे. सोलापूरला मी परवा गेलो होतो. सदाभाऊ खोत सांगा तिथे पीक कर्ज मिळत नाही, वस्तुस्थिती आहे नाही मिळत. पण का मिळत नाही? कारण त्या बँकेत असलेल्या डायरेक्टरांनी 5 डायरेक्टर म्हणून स्वतःचे साखर कारखाने उभे करायला नियमबाह्यपणे 700, 800, 1000 कोटी उचलले आणि संपूर्ण बँकेचं वाटोळ केलं. आज बँकेची परिस्थिती अशी आहे की त्या नॉर्म्समध्ये बसत नाही कर्ज घेता येत. पण ह्याला जबाबदार कोण? सदाभाऊ लक्षात घ्या, पाठीमागच्या सरकारमध्ये असणारे आत्ताच काँग्रेस राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, या नेत्यांनी अशा बँकांमधून बऱ्याच ठिकाणी, तुम्ही धुळ्याला तीच अवस्था आहे, तुम्ही बऱ्याच जिल्हा बँकांच्या माध्यमातून जे पीक कर्ज दिलं जातं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे भ्रष्टाचार गेल्या 7-8-10 वर्षात झाले, त्याच्यामुळे त्या बँका डबघायला आल्या आणि त्याच्यामुळे आज शेतकरी अडचणीत आम्हाला माहिती आहे. निश्चितपणे मी सांगतो की होय, दुधाचे भाव पडलेले आहेत, परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या विदिन द कंट्रोल नाहीत, त्याच्यामुळे हे होते. पण निश्चितपणे शेतकऱ्यांना शेताचा भाव आपण जे बोलताय, निश्चित आता काय त्याच्यामध्ये पुढच्या कारवाया करायची याच्यासाठीची संपूर्ण चालू आहे. ते भाजीपाला असेल, इवन तरकारी असेल, या सर्व गोष्टी काही ठिकाणी तर फेकून द्याव्या लागतात. अशी टोमॅटोज असतील, कांदा आता मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे कांद्याचं पीक आलं आहे आणि दुर्दैवाने भाव पूर्णपणे मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लायमध्ये एवढा मोठा गॅप निर्माण झाला आहे. सप्लाय इतका प्रचंड प्रमाणात अचानक. म्हणणं काय? आधीची व्यवस्था सडलेली आहे, अगोदरची व्यवस्था प्लस त्याच्यामध्ये बरंच संशोधन करून नवीन प्रक्रिया कराव्या लागतील आणि म्हणून डायरेक्ट मार्केटिंग असेल, शेतकऱ्यांना ह्या अनेक प्रकारच्या योजना ह्या इम्प्लिमेंट होत आहेत. काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. परंतु मी सदाभाऊ खोतांच्या मताशी सहमत आहे. मी उद्विग्न आहे शेतकरी. काय झालं की पहिल्यांदा 135 वर्षात नव्हे एवढा मोठा दुष्काळ, हायड्रोलॉजिकल दुष्काळ पडला आहे. काही धरणांमध्ये पाणी अतिशय कमी राहिलं, परंतु ज्या धरणामध्ये पाणी कमी आहे त्याच्यामध्ये लाभक्षेत्र होतं, त्या लाभक्षेत्रात अजिबात पाऊस नसल्यामुळे नॉर्मली पावसाळ्यामध्ये जो लोड नसतो तो देखील लोड त्या शेतीवर, त्या पिकांवर आला. पण तुम्हाला असं प्रामाणिकपणे वाटतं सरकारी यंत्रणा पोहोचते शेतकऱ्यापर्यंत, अधिकारी पोहोचताय? असं आहे की खूप चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले जातात. उद्विग्नता तर ठीक आहे, काही आता त्या काही अधिकाऱ्यांना सुद्धा सवयी अशा लागलेल्या आहेत, जुन्या सवयी आहेत. त्यामुळे त्या जाता सुद्धा म्हणजे हे खरं आहे का? फॅक्ट आहे ना, सदाभाऊ सांगतील ना. त्यांनी आम्ही सगळे अनुभव एकत्रच घेतलेले आहेत. बापू बोलले ती गोष्ट खरी आहे. एक मला बापूला सांगायचं आहे की 2006 साली आत्महत्याचा आकडा झालेला होता 2376 आणि 2015 साली तो आत्महत्याचा आकडा झालाय 3278. दुसरा एक बापू मुद्दा, तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँका या काही लोकांनी खाल्लेल्या आहेत, मला मान्य आहे. पण मी तुम्हाला आता विचारतो, त्यांच्या हातामध्ये बेड्या कधी घालणार? मी सोलापूरला जाहीर केलं, ऐका, सोलापूरला मी जाहीर केलं, ऐका, मी मागणे भाऊ नाही सदाभाऊ खोत, ऐका, मी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, मी काय भाऊ ऐका, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. बापू वाट बघतोय, मी वाट बघतोय. बापू आपण दोघांनी हीच मागणी केलेली होती की आमचं सरकार आलं गेला तुरुंगात टाकीन. वेग बिघडी तुरुंगात गेला नाही. ऐका, काही प्रक्रिया आहेत, निश्चितपणे त्याच्यावर होईल. मी अकलूजला जाहीर केलं, मी सोलापूरला जाहीर केलं की ज्या लोकांनी प्रायव्हेट कारखान्यासाठी या जिल्हा बँकांचे शेतकऱ्यांचे पैसे, सर्वसामान्यांचे पैसे लुटले आहेत, अशा लोकांच्या त्या कारखान्यावर टाच आणून त्याचे ऑक्शन करून परत डायरेक्टर संचालकांच्या प्रॉपर्टीजमधून ते पैसे वसूल करून यांना पहिले पैसे वसूल होणे गरजेचं आहे. आणि तशा कारवाया होतील. मी नंतर सहकार मंत्री दादासाहेब चंद्रकांत दादांना भेटलो, मी मुख्यमंत्र्यांना त्याच्या बाबतीत भेटलो. निश्चितपणे या बाबतीतल्या कारवाई केल्या जातील आणि शेतकऱ्यांना ज्यांनी नागवलंय त्यांच्यावर कारवाई निश्चित होती. ठीक आहे. अभिजित घोरपडेंना जरा आपण चर्चेत आणूया. ते एकदाच बोललेले आहेत. अभिजित घोरपडे, सगळी चर्चा तुम्ही ऐकलेली आहेत. तेच प्रश्न, तेच मुद्दे, व्यवस्था आधीची सडलेली आहे, हेही खरं आहे. शेवटी काय म्हणाल तुम्ही? हा जो दुष्काळाचा आणि गारपिटीचा मुद्दा असेल
तर त्याला सामोरं जाण्यासाठी मागाशीही मी तेच म्हणत होतो की वाद आरोप यांनी हे केलं त्यांनी ते केलं, पण कधी ह्या सगळ्या ह्याच्यात आपण एकत्र बसणार का? आणि एकत्र बसून ह्या सगळ्या गोष्टी दीर्घकालीन, म्हणजे आत्ता सरकारचं काय होतंय, आधीच्या सरकारचं असेल ह्या सरकारचं असेल की आत्ता कोणाला तहान लागली की त्याची तहान भागवा, आणखी कोणाला भूक लागली त्याची भूक भागवा, हे करणं गरजेचंच आहे आत्ता. पण पुढं आपण 4, 6, 8, 10 वर्षात काय त्याची एक रचना करणार का, लॉंग टर्मचं काय करणार का, आणि त्याच्यासाठी एकत्र बसणार का? बाकी माऱ्या आपण करतच असतो इलेक्शनच्या काळात, तर ते कारण. पण आता लोकांची गरज अशी आहे की लांबचं आम्हाला सांगा, आणि हे जे प्रश्न आहेत दुष्काळाचा असेल, गारपिटीचा असेल, ह्या सगळ्या बदलत्या गोष्टींचा असेल, याला जर सामोरं जायचं असेल तर फक्त आता तहान लागली पाणी दिलं एवढ्यानी भागणार नाही, ते तर करावंच लागेल. त्याच्या पुढं आपल्याला सलग काही वर्षासाठीचा आराखडा सगळ्यांनी एकत्र बसून, आणि लोकांना हेच पाहिजे, लोकांना तुम्ही भांडा, एकमेकाचं राजकारण करा, सत्ता घ्या द्या, पण आम्हाला ह्या तुम्ही गोष्टी एकत्र करून देणार का, ही आजची गरज आहे. मला वाटतं ती गरज लक्षात घेऊन जर पावलं टाकली तर उद्या आपल्याला काहीतरी बरं दिसणार आहे. आता हे काय लगेच 2-4 वर्षात बदलणार पण नाही, नवीन सरकार आलं आणि जादूची कांडी फिरली असं अजिबात होणार नाही. पण पुढच्या गोष्टीसाठी तरी आपण तयार होणार का, आणि हे आत्ता नाही झालं तर आपण ही प्रक्रिया आणखीन पुढे ढकलतोय, ते लोकांच्या दृष्टीने जास्त गंभीर आहे. आपण बोलतात ती वस्तुस्थिती बरोबर आहे. 2006 की राजकीय मतभेद विसरून एकत्र बसायला पाहिजे. यस, आता सदाभाऊंनी सांगितलं की 2006 मध्ये 2375 आत्महत्या होत्या, आता 2015 म्हणजे 3278 झाल्या. आपण आत्महत्या होणारा भाग जर बघितला तर आपल्याला असं निदर्शनास येईल जिथं सिंचन नाही तिथंच आत्महत्या आहेत. आज विदर्भातलं पडणारं 80% पाणी वाहून जाते. विदर्भात सर्वात जास्त आत्महत्या आहेत, मराठवाड्यात पडणारं वाहून जाते. आम्ही तिथलं पाणी अडवू शकलो नाही आणि ते शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्याचेच नियोजन येणाऱ्या भविष्यात करावं लागतील. शेतकऱ्याला पाणी आणि वीज या 2 गोष्टी दिल्या तर शेतकरी आपला सन्मानानं जगतो, आणि हे आपल्याला बघायला मिळेल की जिथं शेतकऱ्याला पाणी आणि वीज मिळाली शेतकऱ्याला काहीच नको, तो स्वतःच्या पायावर उभा राहतो. पण जिथं पाणी आणि वीज नाही, मग दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, काही झालं तर तो सरकारवर अवलंबून राहतो, त्याची आर्थिक परिस्थिती खराब होते, तो आत्महत्येला समोर तुमचं असं म्हणणं जातो. आहे सरकारला काही वेळ द्यावा लागेल. वेळ द्यावा लागेल, आणि सरकारला पडणारं पाणी अडवण्यासाठी एक वार फुटिंगला 5-10 वर्षाचा प्लॅन तयार करावा लागेल, तरच हे प्रश्न येणाऱ्या भविष्यात मार्गी लागतील. प्राधान्यानं हे प्रश्न सोडवावे लागतील. याच्याशिवाय आपण याला आपल्याला सांगू इच्छितो, घोरपडे साहेब बोलले ते खरोखर आहे, आणि अतिशय बारकाईने मायन्यूट संपूर्ण नियोजन करून जलसंपदा खात्यातून पाणी शेतकऱ्याला दिलं त्याचं जीवनच येते. म्हणजे 1250 कोटीचं उजनीचं धरण, पण पहिलं पीक जे घेतलं गेलं त्या 1250 कोटीच्या खर्चाच्या समोर पहिलं पीक शेतकऱ्यांना मिळालं ते 4000 कोटीचं मिळालेलं. त्यामुळे इतका प्रचंड GDP वाढतो. त्यामुळे पूर्णपणे साठे निर्माण करणे, पहिल्यांदा साठे निर्माण केल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन करणे, जे साठे पहिले निर्माण झालेले आहेत त्याची वितरण व्यवस्था संपूर्ण करणे, अतिशय मायक्रो प्लॅनिंग हे मुख्यमंत्री महोदयाने आम्ही सर्वच जण करत आहोत. फोकस केलेलं आहे आम्ही आता जलसंधारण. कारण आज कितीही केलं तरी 18% फक्त सिंचन जलसंपदा खात्यानं होतं आहे, 82% कोरडवाहू शेती आहे. कोरडवाहू शेतीसाठी जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजना, आणि त्याचबरोबर जलसंपदा खात्याच्या माध्यमातून मॅक्झिमम प्रत्यक्ष सिंचन, फक्त प्लॅनिंग नाही, कागदावर निर्मित सिंचन क्षेत्र वगैरे नाही, प्रत्यक्षात किती होणार याचे आकडे आता बजेटची संपूर्ण योजना संपूर्ण चालू आहे. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला हे पैसे दिल्यानंतर या मंडळामार्फत किती प्रत्यक्ष सिंचन होईल तोच आकडा आम्हाला पाहिजे, आणि त्याप्रमाणे पैसे देणे अतिशय इथे आता बोलता सदाभाऊ बोलले, पण इथे सदाभाऊ कुठचाही कॉन्ट्रॅक्टर या मंत्र्यांबरोबर फिरत नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो, मगाशी बोलता बोलला कॉन्ट्रॅक्टर आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही, त्यामुळे तो प्रश्न नाही. पण अतिशय मायक्रो पद्धत आणि मोठे धोरणात्मक निर्णय, म्हणजे कालव्याच्या ऐवजी बंद पाईपलाईन असतील, तुमचं असं म्हणणं तुम्ही घेताय, मोठ्या प्रमाणामधले जे पॉलिसी डिसिजन्स आहेत, धोरणात्मक निर्णय आहेत, ते घेणं चालू आहे. आणि त्याचबरोबर ते निर्णय लॉंग टर्मचे सुद्धा आहेत, त्याचबरोबर त्याची इमिडिएट इफेक्ट काय होतील याचं देखील प्लॅनिंग. म्हणजे आज देखील पेंच प्रकल्प असेल, माझ्या इकडचं गुंजवणी असेल, त्याला आजच्या आज त्या बाबतीतले निर्णय सगळे घेतले गेलेले आहेत. बारकाईने याचं प्लॅनिंगचं आपल्याला रिझल्ट 2019च्या प्रचंड प्रमाणात 12 वर्ष जी धरणं बंद होती, सदाभाऊ खोत, गुंजवणी बंद होतं, GA काठापूर बंद होतं, पूर्णत्वाला आणले आहेत आम्ही 1 वर्षाच्या आत. त्यामुळे खूप चांगलं नियोजन चाललेलं आहे. निश्चितपणे ऐतिहासिक असं काम या सरकारच्या माध्यमातून पुढे निदान जलसंपदा आणि जलसंधारण दोन्ही महत्त्वाची खाती याच्या खात्यातून निश्चितपणे होणार आहे. ठीक आहे, शेवटी पुन्हा एकदा प्रश्न घेऊया. अवकाळी पावसानं खचलेल्या शेतकऱ्याला तातडीच्या मदतीची गरज आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत.
86% लोक म्हणतात होय, शेतकऱ्याला तातडीची मदत हवी आहे आणि आत्ता विजय शिवतारे सांगतायत त्याप्रमाणे ती मिळेल अशी मी अपेक्षा करतो. पंचनामे लवकर होतील आणि सरकारी यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करूया. इथेच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कोहिनूर ग्रुप.